नमस्कार. मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. भोंदू अशोक खरातला आज 7व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयात हजर करण्यात आलं. ऍक्च्युली त्याला 3 दिवसांपूर्वीच न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं. त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी म्हणजे SIT कोठडी ही मिळालेली होती आणि आज 3 दिवस संपल्यानंतर त्याला 7व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयात हजर करण्यात आलं. या न्यायालयाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान काय घडलं, कोणत्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक झाली, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खरं तर बलात्काराच्या आरोपात जेरबंद असलेला बलात्कारी भोंदू अशोक खरात याला आज नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि त्याला ज्या वेळेस हजर करण्यात आलं त्यावेळेस न्याय म्हणजे जज हे समोर बसलेले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भोंदू खरातला न्यायालयात खरं तर हजर करण्यात येतं. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला या न्यायालयात हजर केलं जातं. त्यावेळेस त्यांना जज जे आहेत त्यांनी विचारलं का तुमचं नाव सांगा. त्यांनी सांगितलं अशोक कुमार एकनाथ खरात. आणि तेव्हा जजने दुसरा निर्णय दिला का तुम्हाला 7व्या गुन्ह्यामध्ये 11 मे पर्यंत पोलीस कोठडीतून तुमची रवानगी ही न्यायालयीन कोठडीत या ठिकाणी करण्यात येते. म्हणजे जवळपास 14 दिवसाची त्याचा MCR जो आहे, मॅजेस्टिक कोठडी, न्यायालयीन कोठडी त्याला म्हणतो, त्या ठिकाणी त्याला सुनावण्यात आलेली आहे. कारण की त्याचे तब्बल 7 गुन्ह्यांमध्ये त्याची SIT चौकशी झाली आणि त्याला थेट त्याची रवानगी ही न्यायालयीन कोठडीत या ठिकाणी करण्यात आली. मात्र तृप्ती देसाई ज्या SITच्या तपास अधिकारी देखील आहेत, तेजस्वी सातपुते यांच्या अंडर जी 22 लोकांची SITची जे पथक आहेत, SIT जो तपास करते आहे त्यामध्ये तृप्ती देसाई जे आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, त्यांनी न्यायालयामध्ये उभं राहून त्याचा 8व्या गुन्ह्यामध्ये त्याचा ताबा जो आहे तो न्यायालयात या ठिकाणी मागितलेला आहे आणि न्यायालयाने तात्काळ तो मंजूर देखील केलेला आहे. आता त्याला पुन्हा उद्या 8व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल. खरं तर समजून हे घेतलं पाहिजे का जवळपास 9 गुन्हे जे आहेत ते SIT कडे आहेत. यामध्ये सर्वच महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे या भोंदू खरातवर आहे. गुंगीकारक औषध देणे, वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप त्याच्यावर आहे आणि त्याच दरम्यान त्याचा 8व्या गुन्ह्यामध्ये देखील SITने जो ताबा मागितला आणि तो ताबा जो आहे तो न्यायालयाने मान्य केलेला आहे. आता उद्या त्याला पुन्हा एकदा नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी हजर केलं जाईल आणि त्यामध्ये त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचंच ठरणार आहे. मात्र या भोंदू खरातवर त्याची बायको असेल, काही सहकारी असतील, असे जे लोक आहेत त्यांच्यावर जवळपास 18 गुन्हे आतापर्यंत या भोंदू खरातवर दाखल झालेले आहे. जे गुन्हे नाशिक असेल, शिर्डी असेल, सिन्नर असेल, अहिल्यानगर असेल, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, शहरांमध्ये या भोंदू खरातवर बलात्कारचे गुन्हे जे आहेत ते, फसवणुकीचे गुन्हे जे आहेत ते, असे वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहे. खरं तर याची जी इनसाइड स्टोरी जर आपण पाहिली तर 20 दिवसात हा तपास जो आहे ते संपवण्याचे आवाहन या ठिकाणी SIT समोर आहे. कारण की तपासात तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात हॉटेल व्यावसायिक व डॉक्टरांची SITच्या मार्फत चौकशी या ठिकाणी झालेली आहे. पथकाकडे म्हणजे SIT पथकाकडे 20 दिवस आहेत. 60 गुन्ह्यांमध्ये 9 गुन्ह्यांचा अहवाल हा पूर्ण करणार असल्याची देखील सूत्रांची माहिती या ठिकाणी खरं तर आपल्याला मिळते आहे. मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणजे या भोंदू खरातनी 15,000 कोटी रुपयांपेक्षाची जास्तची संपत्ती या ठिकाणी जमा केलेली आहे, गोळा केलेली आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाचं, प्रत्येक गुन्ह्यामध्ये जे SIT तपासाकामी जे मागते या भोंदू खरातचा ताबा, त्यावेळेस त्यामध्ये SIT असं म्हणते की भोंदू अशोक खरात कोणतं गुंगीकारक औषध देत होता महिलांना ते आम्हाला मिळत नाहीये. म्हणजे जवळपास 1.5 महिना झाला आणि SIT अवघं एक जे गुंगीकारक औषध कोणतं हा भोंदू खरात महिलांना द्यायचा, त्यांना बेशुद्ध करायचा किंवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचारासाठी कोणतं औषध वापरायचा हे SITला सापडत नाहीये. तर ही नक्कीच आश्चर्यजनक गोष्ट या ठिकाणी खरं तर म्हणता येईल. कारण की भोंदू खरातवर जे जवळपास 17-18 गुन्हे दाखल झालेले आहे, यामध्ये EDने देखील त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीवर रेड मारलेली आहे आणि काही लोकांची चौकशी झाली. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये एकच आरोपी अटक आहे, तो म्हणजे बलात्कारी भोंदू अशोक खरात. अद्याप SITने दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आरोपी या ठिकाणी बनवलेलं नाही.
भोंदू खरातनी वेगवेगळ्या बँकांमध्ये, यामध्ये समता पतपेढी असेल, यासोबतच जगदंबा बिगर ग्रामीण पतसंस्था असेल, या दोन्ही बँकांमध्ये खरं तर त्याची 100पेक्षा जास्त खाती या भोंदू खरातची ऑपरेट तो करत असल्याचं आढळलेलं आहे. म्हणजे तो भक्तांच्या नावावर या ठिकाणी खातं उघडायचा आणि त्या खात्यांच्या माध्यमातून वेगवेगळं ट्रान्झॅक्शन, कोट्यावधी रुपयाचं ट्रान्झॅक्शन हा भोंदू अशोक खरात या ठिकाणी करत होता. आणि त्याचा सुद्धा तपास हा SIT करते. प्रतिभा चाकणकर, ज्या रुपाली चाकणकर यांच्या बहीण आहेत, त्यांची देखील SITने चौकशी केली, कारण की त्यांच्या नावे जे खातं आहे त्याचं ऑपरेटिंग हा भोंदू खरात करत होता आणि जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन प्रतिभा चाकणकर ज्या आहेत त्यांच्या अकाउंटच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. शिर्डी पोलिसांनी या ठिकाणी चौकशी केलेली आहे. यासोबतच शिर्डी पोलिसांनंतर नाशिक SIT नंतर हा तपास शिर्डीकडे आरोपी खरं तर वर्ग करण्यात येईल अशी देखील चर्चा या ठिकाणी रंगलेली असताना अद्याप SITला ते कोणतं गुंगीकारक औषध कोण देत होतं, कोणाच्या मध्यस्थीने हे गुंगीकारक औषध हा भोंदू अशोक खरात देत होता, हे SITला सापडलेलं नाही. कारण की प्रत्येक गुन्ह्यामध्ये जेव्हा SIT ताबा मागते तेव्हा SIT तेच सांगते का आम्हाला ते गुंगीकारक औषध कोण सप्लाय करत होता, कोणतं ते औषध होतं, त्याचा आम्हाला शोध घ्यायचा आहे. त्या तपासाकामी आम्हाला भोंदू खरातची म्हणजे अशोक एकनाथ खरातची पोलीस कोठडी जी आहे, SIT कोठडी आहे, त्याची मागणी करते. म्हणजे गेल्या महिन्याच्या 18 तारखेला जो आरोपी अटक झाला, पहिल्या गुन्ह्यामध्ये जी गुन्ह्याची त्याची जी पूर्ण हिस्ट्री आहे किंवा जी हकीकत आहे तशीच हकीकत ही 9व्या गुन्ह्यापर्यंत आहे. कारण की यामध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार, भोंदूगिरी करत, तंत्रमंत्राचा सहारा घ्यायचा, जीवे मारायची धमकी द्यायची, हे पहिल्या गुन्ह्यापासून 9व्या गुन्ह्यापर्यंत ह्याच गोष्टी आहेत. यामध्ये आवर्जून जो उल्लेख आहे की तो कोणतं तरी गुंगीकारक औषध भोंदू अशोक खरात हा द्यायचा, मात्र SITला ते सापडलेलंच नाहीये. जवळपास 1.5 महिना जो आहे या भोंदू खरातचा तपास जो आहे तो सुरू आहे आणि SITला जर ते औषध सापडत नसेल, ह्यामध्ये दुसरा कोणता आरोपी सापडत नसेल, तर हा तपास नक्की कोणत्या दिशेला जातोय हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो. आता उद्या भोंदू खरातला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल. त्याला SITची किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. कारण की सर्वात महत्वाचं, भोंदू खरातच्या या संपूर्ण प्रकरणावर काही लोकांची जी आहे ती चौकशी झालेली आहे. जगदंबा पतसंस्थेचे नामकर्ण आवारे जे शिवनिका संस्थांवर या ठिकाणी ट्रस्टी देखील आहेत, त्यांची देखील चौकशी झाली. प्रतिभा चाकणकर यांची चौकशी झाली आणि काका कोयटे समता पतपेढीचे, त्यांना तर थेट आपल्या पतसंस्था फेडरेशनचा राजीनामा द्यावा लागला. कारण की काका कोयटेच्या ज्या बँका आहेत समता पतपेढी, त्याच्यामध्ये बी या भोंदू खरातची खाती आहे आणि कुठेतरी त्या संपूर्ण प्रकरणावर दबाव यायला नको म्हणून काका कोयटेंना राजीनामा या ठिकाणी द्यावा लागलेला आहे. त्यांची सध्याच्या परिस्थितीमध्ये चौकशी झालेली नाहीये. मात्र येत्या काळामध्ये SIT अजून कोणत्या आरोपींना अटक करते का, या भोंदू खरातच्या प्रकरणामध्ये अजून काय नवनवीन खुलासे येतात हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी, नाशिक.